केदार कौशिकीताई, मला कोणाशीच काही बोलायचं नाहीये. अरे पण तू कौशिक हो दे, शांत होऊ दे तो. तू चल चल चल, अगं शांत होऊ दे त्याला, नंतर बोलू आपण. या चला, चल चल चल. चला. बॉस प्लीज चिडू नको बॉस, प्लीज. बॉस कोणाशी बोलतीये आता? हॅलो केदार, अरे कोणाशी बोलत होतास? किती वेळचा फोन ट्राय करतेय मी, बिझी येत होता. अगं मी तुलाच फोन ट्राय करतोय, तुझा फोन बिझी येतोय. मला वाटलं तू कोणाशी तरी बोलत असशील. अच्छा, बोल बोल, खोटं बोल. खोटं? हो, तुझ्या तिच्याशी बोलत असशील ना. मी तिकडे नाहीये म्हटल्यावर तुला वेळ मिळाला असेल तिच्याशी बोलायला. बॉस सॉरी सॉरी, आता तुझी खोटी बायको तिथे नाहीये म्हटल्यावर खऱ्या गर्लफ्रेंडची तर बोलायलाच पाहिजे ना. मी ठेवते बरं का फोन. हो, आणि तिलाच फोन करणार होतो मी, चुकून तुला फोन लागलाय. बरं सॉरी, आता ठेवतेय मी फोन. तू बोल निवांत तिच्याशी, मला तुमचा वेळ नाही घ्यायचा आहे. बॉस अगं हे असं काही नाहीये. तुला मी सांगितलं नाही आधी पण की असं कोणी नाहीये, आणि तू उगाच तुझ्या मनात गैरसमज करून नको घेऊस. मी तुला वेगळ्या कारणासाठी फोन केलाय. का? काय झालं? सगळं ठीक आहे ना? सॉरी, मी सगळ्यांसमोर तुझ्याबरोबर भांडलो, तुझ्यावर आवाज चढवला, त्याबद्दल मला खूप गिल्ट वाटत आहे. केदार, काय काय झालं बॉस? तू चिडलीस का माझ्यावर? अरे केदार, तू इतक्या निरागसपणे माफी मागशील तर कोण चिडणार आहे तुझ्यावर? माझं ना मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असणार आहे, म्हणून मला इतका चांगला नवरा मिळालाय. बरं मला एक सांग, हे असे सॉरी म्हणणारे नवरे खऱ्या आयुष्यात असतात का फक्त नाटकापुरताच भेटतात? काय बॉस, अगं इथे मला एवढं गिल्टी वाटत आहे आणि तुला चेष्टा सुचतीये. अरे चेष्टा करू नको तर काय करू? केदार, आपण जे काही करतोय ते आपल्या कामासाठी करतोय. तो आपल्या कामाचा भाग आहे, त्यामुळे त्याच्यावरनं गिल्ट घेण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे? आणि खरं सांगायचं तर ओघाओघात मीही तुला 4 शब्द वाईट बोलली आहे ना, त्यासाठी आय एम सॉरी. इट्स ओके. बॉस, असे सॉरी म्हणणारी बायको खऱ्या आयुष्यात असते की फक्त नाटकापुरतीच मिळते? मिळेल मिळेल, तुला नक्की सॉरी म्हणणारी बायको मिळेल. तथास्तु.